सर. हां सर. हॅलो पाशा. हां सर. अरे ते कधी पाठवतोय स्किट? आहे सर हे. अरे लवकर पाठवा. हां आणि ते नीट पंचेस घाल. हां नीट सीन घाल. हां घालतो नीट विनोद घाल त्याच्यात. हां घालतो. समीर विशाखाचं स्किट लिहायला दिलंय तुला. हां त्यामुळे विनोद लिहावे लागतील. म्हणजे समीर दादा हमरेको तुमरेको करून मारून नेईल असं नाहीये. किंवा सई प्रसाद हसून हसून उचलतील असंही नाहीये. नाही हो लिही ते नीट. सगळं नीट घाल त्याच्यात. सर घालतो. पाणी नाही घालणार. घालतो. हा ठेव. हां शपथ. झालंय का तुमचं लिहून? किती वेळ झालंय तुम्ही लिहिताच आहात? काय करू मी या माणसाचं? जिथे जागा मिळेल जिथे वेळ मिळेल तिथे लिहितच बसतो हा माणूस. परवा मला काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले नमा आपल्या बाथरूम मध्ये ना कमोडच्या समोर आपण एक फळी ठोकून घेऊया. कशाला मी माझ्या आयुष्यातले 20-25 मिनिटं वाया घालवू ना, त्यापेक्षा बसून लिहीन तरी. असा हा माणूस काय बोलणार? ओ चला ना, ओ करूया ना, आपण काहीतरी ठरवूया ना. काय घालायचं काय नाही, मी कुठली साडी नेसू मला तर काहीच कळत नाही बाई. एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे पण एक धड साडी नाही कुठली फंक्शनला घालण्याजोगी. काय करू, कुठली नेसू? मला काय वाटतं नाही म्हणजे आता माझ्या माहेरची माणसं येणारच आहेत तर जरा विचार करत होते महागडी साडी नेसेन है ना. घाल ना. घाल घाल घाल. ही साडी नेसते. त्यावर दागिने. हा हे छान आहे, मोत्याचं छान दिसेल है ना. साडी नाही, हा दागिना नाही छान दिसत. हे नाही घालत मी. हां मग नको घालू. राहू दे. तेच नाही घालत. पण हल्ली फॅशन आहे हो मिक्स मॅचची. हल्ली घालतात मिसमॅच. मग घाल. नाही पण मला पण सूट झालं पाहिजे ना. तुम्हाला माहितीये का त्या हास्य जत्रामध्ये प्राजक्ता आणि सई काही घालतात तो कशावरही. परवाच्या तर एका एपिसोड मध्ये त्या सईने गोणपाट गुंडाळलं होतं माहितीये. म्हणजे तिला ते छानच दिसत होतं. गोणपाट जरी गुंडाळला ना तरी ती अप्सराच दिसत होती. पण मी जर गोणपाट गुंडाळला ना तर अप्सरा नाही निवळ पापड पसारा दिसेल ना. पण मी एक गोष्ट शिकले हा सईकडनं. कपडे ना अंगावर नसतातच, कपडे चेहऱ्यावर असतात, ॲटिट्यूड मध्ये असतात. आपल्याला फक्त ना ते कॅरी करता आलं पाहिजे. हे शिकण्यासारखं आहे तिच्याकडे. पण मला मेलीला कसलं चांगलं दिसतंय. जाऊ दे मी नाही घालत. मग नको घालू. एवढंच बोलतोय. मी कशाला शांत पाहू मी काय ग. हा किती सुंदर दिसतोय. दिसणारच. आठवतंय आपल्या लग्नात मला आईने बनवला होता हा हार. हा घालू मी चालेल? घाल ना यार. हा घालते. घालते हा घालते. हा छान दिसेल मला. नाही नको हा नको. हा नाही घालत. तुम्हाला माहितीये ना तुमच्या मोठ्या बहिणीने मंगलताईंनी सेम हार बनवलाय. इकडचं म्हणे तिकडे नाही, अगदी डिट्टो सेम टू सेम. खरं तर काहीच गरज नव्हती हा सेम टू सेम हार बनवायची. पण आल्या हो त्या दिवशी मागे त्या पप्पिताईच्या लग्नाच्या वेळी माझ्याकडे आल्या. मला म्हणतात अगं ऐकलंस का नव्हे मी तुझ्यासोबत एक चांगला फोटो काढू का. आल्यात म्हटलं एवढ्या नणंदबाई कधी नव्हे ते प्रेमू तू चाललंय तर कशाला नाही म्हणा. मी आपलं म्हणलं काढूया ना. तर काढला हो माझ्यासोबत असा एवढा क्लोज येऊन फोटो काढला. नंतर मला कळलं माझ्या हाराची डिझाईन चोरायची होती. मी म्हणते गळ्यातल्या हाराशी काय स्पर्धा करता तुम्ही. गळ्यातल्या हाराशी स्पर्धा करण्यापेक्षा
माझ्या गळ्याशी स्पर्धा करा म्हणावं. जमणार आहे का माझ्यासारखं गायला? पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, पिकल्या पानाचा. वा. ताईंनी कसं गायलं असतं माहितीये? घाल ना, घाल घाल. काय म्हणलं? नाही नाही काय नाही. तेच म्हणते, ताईंनी कसं गायलं असतं माहितीये? पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. इकडेच सगळ्यांना कळलं असतं कोणाचा गळा जास्त मौल्यवान आहे. हा. कशाला मी म्हणते स्पर्धा करायची? मी म्हणते ना तुम्हाला, माझी नष्टर लागणार, तिचा हार ना असा मधनच तुटणार बघा. एका दिवशी मॉलमध्ये गेली ना, त्या कमोड मध्ये असा घरंगळून गेला पाहिजे, चोरीलाच गेला पाहिजे, सापडलाच नाही पाहिजे. बघा तुम्ही. जाऊ दे, मी नाही घालत तो हार. ठीक आहे, नको घालू. हा हार छान दिसतोय मला, मी हा घालते. एक मिनिट मला बघू दे. हा घालते, हा डन, हा घालते. हा हार, ही साडी आणि हा तुमचा हा शेरवानी. चालेल ना? घालू ना? घाल. हा घालते. मुळात ना मला साड्या नेसायचाच कंटाळा येतो. कशाला साड्या पाहिजेत? मस्तपैकी आपला ड्रेस घातला आणि निघालं, कम्फर्टेबल आपलं मोकळं ढाकळं. पण नाही, आईंना आवडतं ना, म्हणून मग नेसावी लागणार साडी. आपल्या हौशेचं काय, आपण आपलं मन मारून जगायचं, त्यांना काय बोलायला. काय माझं ठरलंय, मी आता ड्रेसच घालणार. ठीक आहे, घाल. काय म्हणलात? काय म्हणलात? घाल गट. बघा, घाल म्हणालात. उद्या जर आईंनी विचारलं तर मग पलटी नाही खायची. मी तर बोललो होतो हिला साडी नेस म्हणून, पण हिनेच माझं ऐकलं नाही. असं बोलाल तुम्ही. हा, पलटी नाही खायची परत. नको घालू. आत्ताच पलटी खाल्लीत, इकडच्या इकडे पलटी खाता तुम्ही. कधी म्हणून मला साथ देऊ नका तुम्ही, कधीच सपोर्ट करू नका. फक्त आईच ऐका, बरोबर? आईचं श्रावण बाळ आहे तुम्ही. नुसतं दिवसभर आई आई चालू असतं, बायकोचं काहीच नाही आयुष्य. ठीक आहे, घाल घाल. घालणारच आहे. तुम्ही नका सांगू मला आता घाल आणि नको घालू. मी घालणारच आहे, आणि तो घालणार आहे मी. आपण तो मागे घेतला होता बघा, पिंक कलरचा अनारकली, तो घालणार आहे. ठरलं. नाही पण तो स्लीवलेस आहे. आईंचं परत सुरू होईल, लग्न कार्य स्लीवलेस ड्रेस कशाला घातला, परत बोलून दाखवतील मला. नको, मला त्यांना कपडे घालायचाच कंटाळा आलाय मुळात. ठीक आहे, मग नको घालू. काय बोलताय तुम्ही? नको घालू काय नको घालू? काय बोलाल? नको घालू. आता तर मी घालणारच. आता बोलू दे, तुम्ही काही बोला आणि अख्ख्या दुनियेला काही बोलू दे, मी तर आता सगळ्यांच्या नाकावर टिचून स्लीवलेस पंजाबी ड्रेस घालणारच. बघा तुम्ही, पिंक कलरचा. नाही, तशी अख्खी दुनिया बोलतच असते ना की तुझीच बायको सतत भांडते, तुझ्या बायकोलाच वाद घालायला पाहिजे. हा, मग घाल ना. घाल ना म्हणजे? अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी वाद घालते? हा, नको घालू. नको घालू म्हणजे? हा, हे बघा, आयुष्यभर ना माझ्यापेक्षा जास्त चुका ना तुम्ही केल्या आहेत, पण तरी पण मी तुम्हाला ना पाठीशी घालत असते. मी विचार करते, जाऊ दे ना बाई, आपलाच नवरा आहे, कशाला उगाच वाद घाला. मग घाल. काय म्हणताय तुम्ही? नुसतं घाल नको घालू, घाल नको घालू. बायको काय म्हणते, कुठली साडी नेसायची, संध्याकाळचं लग्न आहे ते नाही बघायचं, नुसतं आपलं तिकडे काहीतरी बोटा घालत बसायचं. मला ना बोलायचंच नाही माणसाशी. करा काय करायचंय ते, तुम्हीच जा एकटे लग्नाला. मग नको घालू. मग घाल ना. वा 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 वा. हो का? नको घालू बाबा. मटकीची भाजी बनवणारे भिजत घातले. ठीक आहे, घाल मग. हे बघा, मला ना तेवढ्या गोष्टीवर वाद नाही घालायचाय. मगाशी तुम्ही मला आधी म्हणलात तो ड्रेस घाल, नंतर म्हणलात नको घालू ना, म्हणून मला राग आहे. ऐका ना, माझं ऐका ना. सॉरी, आय एम सॉरी.
पण मला तो पिंक कलरचा जो स्लीवलेस अनारकली आहे तो घालायचा आहे. मी घालू ना? हा घाल ना, घाल. एवढं काय विचारतं, घाल. बघा आईंना मग तुम्ही सांभाळायचं. हा हा मी नाही काय बोलणार. हा सर. पाशा, हा अरे काय लिहिलंयस हे? काय? समीर तू घाल. विशाखा अगं बाई नको घालू. गावऱ्या तू तर घालच. विराज तू तर नकोच घालू. अरे काय तो पायस आणि पार्थेश धावत आले, ते म्हणत लेखकाने काय घालून ठेवलंय बघा ह्याच्यात. सर ते बायको सर अरे नाही नाही, हे नाही चालणार पशा. अरे नीट लिहा आता ते सगळं परत. मी पाठवतो, रिराईट हा, करतो. त्याच्यात विनोद घाल. हा ठीक आहे सर. आणि ते हे नको घालूस, तू लिही फक्त. हा, ठेव. तुझ्यामुळे गोंधळ झाला. तुला काय कपडे घालायचे ते घाल, मी बाहेर जाऊन स्किट मध्ये लक्ष अहो, नाही, घालतो. असं कसं? आपल्याला ठरवावं लागेल ना. काय बाई माणूस आहे. पुरुषांचं नाही असंच असतं, त्यांना ठरवताच येत नाही नेमकं काय घालायचं आणि काय नाही घालायचं. मी काय म्हणते सई, घालू? घाल ना. प्रसिद्ध घालू? नको घालू.